विशाल आजरी फुटबॉल स्पर्धेत शिवराज, साधना, होरायझन शाळांचा दबदबा। गडिंग्लज इथं पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत 35 संघांचा उत्स्फूर्त सहभाग। रणवीर कुराडे, सूरज पवार, सुयश सावंत यांसह अनेक खेळाडूंची चमकदार कामगिरी। गडिंग्लज येथे कैलासवासी विशाल आजरी फाउंडेशनच्या वतीने आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। MR हायस्कूलच्या मैदानावर 2 दिवस पार पडलेल्या या स्पर्धेत गडिंग्लज, कर्नाटक व परिसरातील शाळांच्या एकूण 35 संघांनी सहभाग घेतला होता। 13 वर्षे वयोगटात शिवराज स्कूलने सर्वोदया स्कूलवर नाणेफेकीत विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले। सामना पूर्ण वेळ बरोबरीत राहिल्याने ट्राय ब्रेकरनंतर नाणेफेकीवर निकाल लावण्यात आला। दोन्ही संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। 15 वर्षे गटात साधना स्कूलने शिवराज स्कूलला 1-0 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले। या सामन्यात शेवटच्या काही मिनिटात सूरज पवारने निर्णायक गोल करत संघाला विजय मिळवून दिला। 17 वर्षे वयोगटात न्यू होरायझन स्कूलने जागृती स्कूलला ट्रायब्रेकरमध्ये 3-2 ने पराभूत केले। पूर्णवेळ बरोबरीनंतर झालेल्या ट्रायब्रेकरमध्ये गोलरक्षक वीर पाटीलने उल्लेखनीय बचाव करत संघाला विजय मिळवून दिला। स्पर्धेतील उल्लेखनीय खेळाडू म्हणून 13 वर्षे गटात रणवीर कुराडे शिवराज, अंश गाडेकर सर्वोदया, समर्थ शेटके शिवराज, 15 वर्षे गटात सूरज पवार साधना, रेहान बोजगर, श्रेयश भमानघोळ साधना, तर 17 वर्षे गटात सुयश सावंत होरायझन, शुभम अडसुळे जागृती आणि वीर पाटील होरायझन यांची निवड करण्यात आली। बक्षीस समारंभात विजेत्या व उपविजेत्या संघांना ट्रॉफी, पदके, प्रशस्तीपत्र व उत्कृष्ट खेळाडूंना क्रीडा साहित्य देऊन गौरवण्यात आले। फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य मोहिते, उपाध्यक्ष महेश काजगर, सचिन कैलास खतकले, सदस्य आनंद गडदगल्ली, सचिन तेलंग, सूरज देसाई, प्रवीण आजरी, अजिंक्य मोहिते, धनंजय मांडेकर, स्वप्नील धबाले, तमन्ना बोरगावे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षक किरण कावणेकर यांनी केले। आकाश चव्हाण यांनी आभार मानले। पंच म्हणून ओमकार पाटील, कुपिंदर पवार, सुलतान शेख, निखिल खन्ना यांनी काम पाहिले। यावेळी मारुती माने, सुनील साठे, सचिन बारामती, निखिल रोटे, सागर पोवार, नबी नदाफ, अभिषेक चव्हाण, ओमकार सुतार, साहिल मणेर यांच्यासह खेळाडू व फुटबॉल शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।